ते तपास अधिकारी असतील, आयुक्त असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास कार्य केलेलं आहे आणि त्याची सविस्तर माहिती आयोगाला देखील पाठवली आणि आम्हाला देखील दिलेली आहे। यामध्ये असलेले मोबाईल चॅटिंग्स असतील, त्यामध्ये सापडलेले पुरावे असतील आणि या अनुषंगाने केलेला तपास असेल। त्याच्यामुळे यामधील आरोपी तपास अजून सुरू आहे। आरोपी नक्की कशा स्वरूपाचा, म्हणजे त्या मुलीला स्वतः मानसिक दबाव असल्यामुळे आत्महत्या केली असं यामध्ये प्रथमदर्शनी दिसतंय। कायद्याच्या चौकटीतून पुढील कारवाई होईल। त्याचबरोबर सोलापूरमध्ये आतापर्यंत राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली आढावा बैठक मी सोलापूरमध्ये घेतली होती। यामध्ये मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होत्या। गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई केलेली आहे। मला एक मनाला समाधान वाटतं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाने 15 मे 2023ला पहिली प्रेस कॉन्फरन्स घेत NCRBचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाचा अहवाल हा प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता। त्यामध्ये मिसिंग केसेस हा जितक्या मोठ्या प्रमाणात होता त्याचा पाठपुरावा करत असतील, ह्युमन ट्रॅफिकिंगचे केसेस ह्या मोठ्या प्रमाणात होता। मग याचा पाठपुरावा करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असतील यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार करत इतर देशामध्ये असलेल्या मुलींची सुटका करून घेत असताना त्यांना भारतात, महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला। हा आयोगाचं खरं तर यश म्हणता येईल। आयोगाने असाच पाठपुरावा हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर केला आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत त्या भागात असलेल्या, शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील, त्या मुलींचा, महिलांचा तपासासाठी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कारवाई केली आणि ते आपल्याला दिसतंय की यामध्ये मिसिंग केसेसमध्ये 431 महिला आहेत, त्यापैकी 366 ह्या मिळून आलेल्या आहेत। या मिळून आलेल्या महिला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं कार्य आहे। काही अजून तपास सुरू आहे, ट्रेसिंगवरती आहे, लवकरात लवकर त्यांचा देखील तपास लागेल। एकंदरीत पूर्ण सोलापूर शहरामध्ये घडत असलेल्या घटनांच्या बाबत, यामध्ये बलात्काराच्या संदर्भातल्या घटना आहेत किंवा या बलात्काराच्या घटनांमध्ये 25 बलात्काराच्या घटना आहेत, त्यात 25च्या 25 आरोपींना शिक्षा झालेली आहे। विनयभंगाच्या 81 घटना आहेत, 81 घटनांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा झालेली आहे। आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणी नवविवाहित असतील अशा 4 घटना होत्या। या 4ही घटनांमध्ये तपास पूर्ण केलेला आहे। मग 498च्या असतील, 302 असतील, 363 असतील, 370 आणि 370 हरवलेले बेपत्ता, या सगळ्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे। यामध्ये 302च्या घटना कमी झालेल्या आहेत, 370 आणि 370च्या काही घटना कमी झालेल्या आहेत। पण त्याचबरोबर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनेमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्याच्यासाठी संबंधित पोलीस विभागाच्या संपूर्ण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा करत एक चांगल्या पद्धतीचं चर्चेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये बीट मार्शल, दामिनी पथक असेल, भरोसा सेल असेल यांच्या माध्यमातून कम्युनिकेशन गरजेचं आहे हे सिद्ध झालं। त्याचबरोबर ते करत असताना सोलापूर सिटी पोलीस हे शाळेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन मुलांचं मुलींचं काउन्सिलिंग करतात। पण आता त्याच्याही पुढे जाऊन गरज पडली, कारण की ह्या सुसाईडच्या घटना पाहिल्या की आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी संवाद कमी पडलाय की काय हा प्रश्न पडतो। त्याच्यामुळे आता मुलांचा आणि मुलींचा संवाद हा पालकांबरोबर जास्त झाला पाहिजे। या ज्या आत्महत्येच्या घटना घडलेत त्या तणावाखाली घडलेल्या आहेत, तणावामधून घडलेल्या आहेत, कुठेतरी पालकांचा संवाद होऊ शकला नाही म्हणून घडलेला आहेत आणि हे त्यांच्या व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून दिसतंय। त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मी आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची एक टीम, काम तर उत्तम सुरूच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन आता विद्यार्थ्यांबरोबर आपण जसा संवाद करतो त्याच्या पलीकडे जाऊन आता पालकांबरोबर संवाद करायची वेळ आलेली आणि अशा पद्धतीचे एक चांगले उपक्रम पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये राबवलं जाईल आणि पालकांबरोबर चर्चा करून नक्की मुलांना मानसिकरित्या आधार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं। निधीमधून 5 लाखाची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे। अनेक महिने झाले, वर्ष होत आलं। काही जणांनी, तुम्ही पण त्यांना शब्द दिला होता, मी बातमी पण दिली, विद्या लोळगेंनी ते संवाद करून दिला होता, काय झालं पुढे? मी माहिती घेते, मला थोडी तुम्ही आधी कल्पना दिली, कारण की आम्हीचं जेव्हा प्रस्ताव जातात किंवा डॉक्युमेंटचं प्रोसेस होतं बऱ्याच वेळा प्रोसेस झालेली असते, ज्यांच्या संदर्भात होतं ते आम्हाला फीडबॅक देत नाही झाली तर बऱ्याच वेळा मी माहिती घेते। मला नाही ही कारवाई पूर्ण झाली नाही असं जर सांगितलं असं तर मी मला यामध्ये तुम्हाला आवर्जून सांगायचं माझ्याकडे पूर्णपणे तपास आहे, पण त्या कुटुंबाची एक गोपनीयता असते। त्याच्यामुळे आपण कुणाचं कुटुंब आणि त्यामधील व्यक्तींच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना त्रास होऊ नये अशा काही घटना असतात। त्याच्यामुळे ही गोपनीयता पाळून या घटनेमध्ये आरोपीला अटक झालेली आहे। पण डिटेल्समध्ये जर पाहिजे असेल तर आपण ती माहिती तुम्हाला
तुमच्या माहितीसाठी प्रकाशित न करण्याच्या अटीवर माहितीसाठी फक्त देऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या गोपनीय पद्धतीच्या असल्यामुळे कुटुंबांना त्रास होणार नाही याची काळजी आहे. तुमच्या माध्यमातून की भविष्यामध्ये अशा घटना वाढतच जाणार आहे, ते कमी करण्यासाठी काही प्रयत्न शालेय अभ्यासक्रमामध्ये तर तो आपण घेऊ किंवा काय त्याच्या संदर्भातली चर्चा होईल, पण मुळातच आपलं आयुष्य जिथून सुरू होतं त्या कुटुंबामध्ये हे संस्कार किंवा कुटुंबामधला संवाद मला फार महत्त्वाचा वाटतो. सगळेच पुस्तकी ज्ञानाने आपल्याला जर मिळालं असतं तर आपण फार मोठी बुद्धिमत्ता प्रत्येकाने घातली असती, पण सगळंच पुस्तकी ज्ञान घेऊन आपल्याला समजणार नाहीये. तर आता कुठेतरी आम्हाला वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. आता आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे की हे चुकीचं ते चुकीचं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे, चांगलं काय हे आता आम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. शासनाची योजना आहे त्यांच्या पालकांना मदत करण्याची. असे जिल्हा स्तरावरून अनेक प्रस्ताव पेंडिंग आहेत, तिथे पण मदत मिळत नाही अजून. अशा किती घटना आहेत खूप ठिकाणी राज्यभर आहेत. तुम्ही आढावा घेतला तर माहिती मिळेल तुम्हाला. आम्हाला बऱ्यापैकी, म्हणून मी आज आढावा घेऊनच इथं आले. नाही, शालेय मुलींच्या म्हणजे मयत मुलींच्या पालकांना शासनाकडून मदत मिळते, म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये खास करून झालं. किती मुलींच्या पालकांना मिळाले आतापर्यंत का माहिती आहे का? मी ती सगळी माहिती घेऊन तुम्हाला देते होतं. आत्ता माझ्याकडे ती माहिती जे नाही आहे ते नाही. आज मी सोलापूरचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि तुम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीचं सांगितलं, आयोगाच्या केसेसबाबत सांगितलं. हा आढावा माझ्याकडे आता मी माहिती घेऊन तुम्हाला देते. असं काही तुम्हाला निदर्शनास आलंय का की पोलीस प्रशासनाकडनं निष्काळजीपणा झालाय किंवा त्यांच्यावर कारवाई करावी सालिया शेतकऱ्यांना? मला माझ्याकडे पूर्ण तपास आहे, त्याच्यामुळे मला असं कुठेही किंचितही वाटत नाही की पुढे पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे. आणि जिथं असे घटना घडतात की पोलीस तपासामध्ये दुर्लक्ष करतात, हलगर्जीपणा करतात, स्वतः आयोग तिथे कारवाई करत असतात. घटना घडल्यानंतरचा तपास नाही, घटना घडण्यापूर्वीचा तपास. ते पोलिसांनी काय पाऊल उचललं त्या संदर्भात त्यांनी ते सांगितलं. दोन्ही घटना त्यांनी तक्रार दिली. मी सुरुवातीलाही सांगितलं, परत एकदा रिपीट करते, पालक तक्रार द्यायला पुढे येत नाही, कारण तक्रार दिलं की नाव जाहीर होतं, कोणाच्या संदर्भात आहे आणि याच्यामुळे समाजात बदनामी होते. त्याच्यामुळे पालकांनी तक्रार दिलेली नव्हती. जी तक्रार होती त्या दिवशी कार्यघरात होतं. पण इथं जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीओनी सोलापूर जिल्ह्यातल्या शाळांमधल्या मुलींना सायकल बँकचा उपक्रम सुरू, नाविन्यपूर्ण योजना. आपण ते सांगितलं की आपण हा राज्यभर हा पॅटर्न राबवू. त्याचं काय झालं? आम्ही तो शासनाला प्रस्ताव दिले. सोलापूरचं असेल, परभणीमध्ये परभणीमुक्त बालविवाह उपक्रम असेल, अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या भागातले उपक्रम आम्ही हे शासनाला पाठवलेले. आता 4था महिला धोरण येते. या महिला धोरणामध्ये आदरणीय दादांनी देखील सांगितलं की आता मुलीचा जन्म झाला किंवा मुलगी असतील की वडिलांचं नाव आणि मग आडनाव असायचं. आता तो मातृत्व सन्मानासाठी त्यांच्या मुलाचं किंवा मुलीच्या नावानंतर आता आईचं नाव, मग वडिलांचं नाव आणि आडनाव, हा सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी पुढे इन्क्लूड करतोय की तिच्या लेक लाडकी योजनेमध्ये मुलीचा जन्म झाला तर आपण तिच्या नावावरती 5,000ची ठेव आहे. ती पहिलीत गेल्यानंतर 7,000 रुपये. ती जेव्हा 18 वर्षाची पूर्ण होते तेव्हा रोख रक्कम तिला 75,000 रुपये आणि असे एकूण जन्मापासून 18 वर्षाच्या पर्यंत 1 लाखाची रक्कम तिला मिळणार आहे. अशा पण तक्रारी आहेत. आता उदाहरणार्थ सांगायचं की हे शालेय महाविद्यालयीन मुली, त्या मुलीने अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय केली नाही? राज्य महिला आयोग हे नाव महाराष्ट्रात याच्यापूर्वी कधीही तुम्हाला माहित नव्हतं. आयोग हे नाव तुम्हाला आत्ता माहीत झालं 2 वर्षामध्ये. राज्य महिला आयोगाने 19 तारखेला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, पाठपुरावा करायला. आणि मी स्वतः आयुक्त तपास करत असताना, त्यांचे आयोग तपास करत असताना आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः या ठिकाणी आले. तपास पूर्ण झाला, आरोपी अटक झाले, तरी सुद्धा आम्ही आलेलो. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कारवाई होत नव्हती. तशा पद्धतीचं काम ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस इतर मस्कत, दुबई, ओमानमधून परत महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम करतोय. कोणत्याही भागामध्ये असेल तर ह्या शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पेट्रोलिंग करणं, प्राईम टाईममध्ये गस्त घालणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं हे करतोय. पोलीस प्रशासन त्यांचं काम करते, कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करते. पण ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था काय करणार? 4 भिंतीच्या आतमध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे आपण नागरिकत्व सुजाण नागरिक झाला असं होत नाही. नागरिकांची पण काहीतरी आता जबाबदारी आहे, ती सुद्धा त्यांनी पार पाडली पाहिजे. अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलीस प्रशासन किती काम करू शकतं? 4 भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, 4 भिंतीच्या आतमध्ये काय? प्रत्येक गोष्ट पोलिसांमुळे झाली किंवा सरकारमुळे झाली असं म्हणणं आता चुकीचं होतंय. आता आम्हालाही 4 पावलं पुढे आलं पाहिजे. राज्य महिला आयोगाने दुसऱ्या लगेच कारवाईच्या सूचना देऊन कारवाई केली. त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला, आरोपीला अटक केली. याच्याही पलीकडे जाऊन मी परत वारंवार तुम्हाला सांगते, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला कॅमेरे बंद करावं लागतं. दोन्ही बाजूने आता संवाद हा पालकांचा पण झाला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर.
हे आपलं पाल्य आणि आरोपींची त्याचा background संबंध. काय हिस्ट्री त्या संदर्भात पोलिसांनी काही कारवाई केलेली होती का आणि केलेली असताना मुलांचा त्या आदल्या दिवसापर्यंत त्रास होत असं कुटुंबाचा आरोप आहे. यामध्ये पोलिसांकडे जेव्हा तक्रार दाखल झाली त्यामध्ये पोलिसांनी तिन्ही आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली कारवाई त्यांनी पोलिसांना ज्यावेळेस माहिती मिळाली त्यांनी संबंधित व्यक्तींना सांगितलं होतं की आपण तक्रार द्यावी. पण सुरुवातीच्या काळामध्ये तक्रार दिली तर समाजामध्ये साहजिकच कोणत्याही पालकांना वाटतं की एकदा तक्रार दिली की आपल्याबद्दलची बाहेर वेगळी चर्चा होते किंवा कुठेतरी एक वेगळा संदेश समाजामध्ये जात असतो. त्यामुळे तक्रार देण्यासाठी पालक पुढे येत नाही. पण तशा पद्धतीची तक्रार न देता एक अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी यासाठी कारवाई केली. त्या अर्जावर जर पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. काउन्सिलिंग विशेष करून जो व्हिडिओ होता त्यांच्याकडे जो मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे होता ज्यांनी ते पाठवलेलं आहे ते व्हिडिओ ताब्यात घेणे किंवा मोबाईल ताब्यात घेणे अशी प्रक्रिया होणं गरजेचं होतं असं काहींचं म्हणणं आहे. ते झालं का पोलिसांना? आणि फक्त समजलं नाही. आता तुम्ही काउन्सिलिंगचं म्हणता, आता पूर्ण भविष्यात पोलीस जाऊन काउन्सिलिंग करतील. असंच झालं म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला गंभीर दखल न घेतल्यामुळे पाठवले आणि ते घरी येऊन त्या मुलीच्या घरी येऊन त्या आरोपींनी पुन्हा त्याच्यावर अटॅक केला. म्हणजे 307चा मेट्रो होता तो. या निमित्तानं मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या या सगळ्या छोट्या भगिनींना आवर्जून सांगायचं, शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यास असाल किंवा त्याच्यावरती आपला उद्याचं भविष्य असेल, पालक आपल्यासाठी कष्ट करतात, त्याच्यावरती आपण खरं तर फोकस करणं गरजेचं असतं. वयाच्या 14व्या 15व्या वर्षी मोबाईलचं जग हातामध्ये आहे, का आता टी व्हीचा रिमोट दुसऱ्या हातात मोबाईल असतो आणि नको असलेल्या दुनियामध्ये आभासी दुनियामध्ये वावरत असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणलं तरी त्याच्या प्रेमात भाळणं पडणं आणि नको असलेल्या भूलथापांना बळी पडणं. त्याच्यामुळं पालकांचं काही सांगितलेल्या गोष्टी मुलींना आवडत नाहीत. आज मला प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की आई वडील कधी कधी आपले वैरी आहेत की काय असं आता या मुलांना या वयामध्ये वाटायला लागतं. शिक्षक काही सांगतात ते चुकीचं सांगतात की काय असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगत असतात त्या ते फॉलो करत नाहीत, ऐकत नाहीत आणि ज्या काही घटना घडतात ह्या इतकं नैराश्य यावं की आयुष्य संपून टाकावं, कोणाशीच मला बोलायचं नाही आहे, कोणाचंच मला ऐकायचं नाही आहे आणि क्षणात आयुष्य संपावं अशी मानसिकता का होत असेल. त्याच्यामुळे आता आई वडील म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी पण जास्त आहे. पाल्य ज्यावेळेस वाढत असतो त्याची संवाद असावा. एखाद्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर त्याला सांगता आलं पाहिजे तू चुकला तरी चालेल मी तुझ्या बरोबर आहे. एखादं अपयश आलं तर ते पचवू आपण. इतकी कमजोर मनं आमची झालेत का की क्षणात आयुष्य संपवावं मी. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे येऊन काम पोलीस प्रशासन करतील. देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कायदे जर कुठले स्ट्रॉंग असतील तर ते महाराष्ट्रातले. महाराष्ट्र पोलीस इतर ठिकाणी तपास लागला नाही तर आमचे महाराष्ट्र पोलीस तिथं जातात तपास करायला. त्याच्याबाबत कुठे शंका नाही. पण प्रत्येक वेळेस सरकार आणि पोलीस म्हणून त्यांना जबाबदार धरून चालणार नाही. मी मगाशी ही घटना सांगितली. मी स्वतः 9 अशा बलात्काराच्या घटना स्वतः त्याच्यामध्ये पाठपुरावा करते ज्याच्यामध्ये जन्म देणारा बाप मुलीवर बलात्कार करतो. याच्यामध्ये कोणाला दोषी धरायचं? ज्याला स्वतःच्या नात्याची विण माहीत नाही, ज्याला स्वतःची मुलगी कळत नाहीये, ज्याला स्वतःच्या भावनांची जाणीव नाहीये, अशा समाजाचं आता प्रबोधन करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची. त्याच्यामुळे या दिवसांमध्ये मुलींना सुद्धा आणि तितकंच मुलगींना सुद्धा काउन्सिलिंग करणं, संवाद साधणं, चांगलं काय वाईट काय हे कळणं गरजेचं आहे. भावनांच्या आरी जाऊन आयुष्याचं आणि कुटुंबाचं नुकसान होत असेल तर त्याचा विचार आता मुलींनी देखील केला पाहिजे. ज्या दिवशी त्या तक्रार अर्ज आला होता तर त्यावेळेस काउन्सिलिंग करणं गरजेचं होतं ना त्या मुलीचं किंवा त्या संशयित आरोपींचं. तर त्याच्यामध्ये का केलं? त्याच्या आदल्या दिवशी अर्ज आला होता. अर्ज आल्याबरोबर त्यातल्या दोघांविरुद्ध अर्ज होता. एक तर पुण्याला होता. अर्ज वेगळ्या स्वरूपाचा होता. जो अर्ज असा होता की आमच्याकडे विवाह जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी अडचण येऊ शकते. तर त्याप्रमाणे एक तर बाहेर होता, दुसऱ्याचं लोकेशन अक्कलकोटला होतं. त्याला बोलून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. बरोबर. हे जे मॅटर आहे त्याचा गुन्ह्याचा आणि त्याचा ते वेगळे 2 सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये. ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशीचा अर्ज होता की प्रिकॉशन म्हणून असावं. 4 दिवसापूर्वीचा 4 दिवसापूर्वीचा अगोदरच्या 15 तारखेला 16 तारखेला ते सांगतात ते बरोबर. 16 तारखेला 15 किंवा 16 तारखेला 16 तारखेला अर्जावर तारीख 15ची 16 दिली असते. त्याच दिवशी कारवाई करावी. नाही मॅडम, खरं जर कारवाई काय केली? कारवाईचं स्वरूप खाकीला बरेच जण घाबरतात. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने खाकीचा हिसका दाखवला तर ही घटना घडली नसती. फॉर्मॅलिटीज त्यांना बोलवणं आणि समज देणं हा नाहीये प्रकार. काउन्सिलिंग जो आहे पार्ट या स्टेजला काउन्सिलिंग नाही चालत. बरोबर असं काहींचं म्हणणं आहे. कारण इथं जीव चाललाय मॅम. काउन्सिलिंग पहिल्या स्टेजला असतो. या स्टेजला जर ते लग्नाच्या घरात येऊन दमदाटी करतात, वॉर्निंग देतात, मग अशा वेळी आपण काउन्सिलिंग कसं करणार ना? म्हणजे जीव जास्त वाट बघणार का? जीव गेल्यानंतर मग गुन्हा दाखल होणार मग प्रक्रिया? नाही, आपण जे प्रश्न विचारते म्हणून मी सुरुवातीला सांगितलं काही गोपनीयता बाबी असल्यामुळे मी फार काही
आपल्याशी काही गोष्टी फक्त पत्रकारांनी त्याच्यावरती पब्लिश न करता तुमच्या माहितीसाठी काही गोष्टी असेल तर मी जरूर तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही पाहू शकता. पण सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. कुटुंबाचा पुढचा प्रवास असतो आयुष्याचा. आपल्यामुळे कोणाला पुढे जगताना त्रास होऊ नये, बदनामी होऊ नये हा त्या पाठीमागचा हेतू आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, ही तुमची बाजू झाली. एक पत्रकार प्रसार माध्यम म्हणून तुम्ही अगदी योग्य आहात तुमच्या ठिकाणी. पण पोलिसांनी केलेला तपास आणि घडलेला घटना, त्यांच्याकडे असलेली माहिती ही जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य कारवाई केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी मी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला दाखवू शकतो. तीन पीडित आहेत. तिघींचे सरपंच विचार मॅडम, सोलापूर शहराजवळच असलेला अवघ्या 10 किलोमीटरवर एक कवठे म्हणून गाव आहे. गेली 1.5 वर्ष झालं तिथली महिला सरपंच गायब आहे. अद्याप पत्ता किंवा काही ठाव ठिकाणा लागलेलं नाही. पोलिसांकडून काय म्हणजे आतापर्यंत झालं? सलगरवस्ती पोलीस स्टेशन अंडर आहे. अशिक्षित महिला होती, वयस्कर महिला आहे त्याच्यामध्ये, आणि ती शेळ्या सांभाळायला गेलेली होती. शेळ्या दुसऱ्याच्या शेतात गेला म्हणून तो सांगायला आला, तेव्हापासून गायब आहे. तिचा तपास लागलेला नाही. त्याच्यावर खूप प्रयत्न झालेले आहेत आणि ते अजूनही प्रयत्न चालू आहेत. आम्ही आयोगाच्या मॅडमना सांगितलं की 19 असेल, 18 असेल, त्या केसेस सुद्धा आम्ही कंटिन्युअस फॉलो परत करतो. त्याच घरातला अजून एक व्यक्ती पुन्हा बेपत्ता झालेला आहे. त्याच्यामध्ये बेपत्ता झाला म्हणजे तो मेजर आहे, स्वतः निघून गेलेला आहे. बेपत्ता झालेला नाही असं त्याच्यामध्ये माहिती 18 वर्षाच्या खाली असेल तर तो आता मेजर देतो. आहे. पुढचे मेजर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.